मी सौरभ शिंदे फ्रॉम SR क्लासेस. बघा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ लक्षात घ्या. हा व्हिडिओ थोडासा लेंदी होईल पण सगळा पूर्ण तुम्हाला पाहायचा आहे, कारण की पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिली आहे. मुंबई युनिव्हर्सिटीच्या आयडोलच्या स्टुडंटची जी एक्झाम होणार आहे त्याचं ॲप त्यांनी लॉन्च केलं आहे त्याविषयी आहे. हां, कसं ॲप डाउनलोड करायचं आहे तुम्हाला, किंवा कशी एक्झाम असेल, प्रॅक्टिस एक्झाम कशी द्यायची आहे, युजर नेम पासवर्ड सगळ्या क्वेरी याच्यामध्ये तुमच्या सॉल्व्ह होतील. ठीक आहे, तर पूर्ण एंडपर्यंत व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया आपण. बघा फर्स्ट तुम्हाला ते दिले, बघा तुम्ही डिस्प्लेवरती बघू शकता. बघा मुंबई युनिव्हर्सिटी एक्झाम ॲप असं नाव आहे त्याला, फॉर एक्झाम फ्रॉम होम. ठीक आहे, आता बघा ट्रेनिंग सेक्शनचं त्यांनी जो PDF आहे ते मी एक्सप्लेन करतो व्यवस्थित. खूप इम्पॉर्टंट लक्षात घ्या. बघा पहिलेच त्यांनी दिले, बघा शेड्यूल दिले, त्यांनी मॉड्यूल दिलेत की कसे तुमचं हे पिरियड असणार, कसं काय याच्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे. फर्स्टली तुम्ही बघू शकता. बघा इथे तुम्हाला एक्झाम ॲप इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे ती इन्फॉर्मेशन मिळणार आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते माहिती मिळणार आहे. एक्झाम ॲप प्रॅक्टिस एक्झाम कशी असेल ते असणार आहे तुमच्याकडे. लाईव्ह एक्झाम क्वेश्चन पेपर डाउनलोड कसं करायचं आहे, लाईव्ह सेक्शन आहे, आणि लास्ट म्हणजे लाईव्ह एक्झाम तुमची कशी होणार आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहेत. खूप महत्त्वाचा व्हिडिओ. बघा पुन्हा एकदा मी सांगतोय, कारण की हे तुमच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचं, एक्झाम कशी तुम्हाला द्यायची आहे ते. बघा फर्स्ट, बघा माझी म्हटल्याप्रमाणे इन्स्टॉलेशन, MU एक्झाम ॲप इन्स्टॉल तुम्ही कसं करणार. ठीक आहे, बघा त्यांनी इथे हा महत्त्वाचा पॉईंट दिला. बघा तुम्ही बघू शकता इथे, इन्स्टॉल एक्झाम ॲप ॲटलिस्ट 24 hours प्रिऑर टू एक्झाम. म्हणजे एक्झाम तुमची स्टार्ट होण्याच्या अगोदर 24 तास अगोदर, म्हणजे एक दिवस अगोदर कमीत कमी तुम्ही ते डाउनलोड केलं पाहिजे ॲप. बघा तुमच्या पुढे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेच. हां, हे ॲप तुमच्याकडे जर जेवढ्या लवकर तुम्ही डाउनलोड करा तेवढं चांगलं आहे, फोनमध्ये किंवा तुमच्या टॅबलेट किंवा कसं असेल त्यामध्ये. पुढे इन्फॉर्मेशन सगळी दिलेली आहे, पाहूया आपण. ठीक आहे, चला बघा इथे त्यांनी दिलं आहे की सपोर्ट कोणकोणती सिस्टीम हे करणार आहे. म्हणजे ॲप हे तुम्ही कोणत्या फोनमध्ये किंवा PCमध्ये डाउनलोड करू शकता किंवा टॅबमध्ये डाउनलोड करू शकता. तर व्यवस्थित पाहिलं तर डिस्प्लेवरती बघा त्यांनी फर्स्ट दिलं आहे ऑपरेट विंडोज. ठीक आहे, विंडोज जे लॅपटॉप असतील किंवा तुमच्याकडे PC असेल विंडोजचा, सगळ्यांना माहिती आहे ना विंडोज, हां ते असेल तर त्याला बघा त्यांनी दिलं आहे त्याचे Windows 8 किंवा 8.1 किंवा 10 याचा पुढचं व्हर्जन पाहिजे. रॅम 4 GB मिनिमम तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे, आणि त्यांनी दिले बघा हार्ड डिस्क तुमची मिनिमम 2 GB पाहिजे. कॅमेरा आणि मायक्रोफोन पाहिजे. ह्या फॅसिलिटी सगळ्या पाहिजेत जर तुम्ही काय यूज करत असाल तर लॅपटॉप वगैरे यूज करत असाल तर. ठीक आहे, दुसरी सिस्टीम आहे अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी. बघा सगळ्या आता बरेचसे काही जणांकडे ॲपल फोन असेल तर लक्षात घ्या, हे तुम्हाला ॲप ॲपल फोनमध्ये डाउनलोड करता येणार नाही, इन्स्टॉल करता येणार नाही. त्यामुळे प्लीज लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतोय अँड्रॉइड फोन तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे, तीही अँड्रॉइड सिस्टीम व्हर्जन बघा 5.1 पाहिजे, लेटेस्ट सगळं व्हर्जन असेल, आणि बरेच चांगले 5.1 आहेच. ठीक आहे, पुन्हा प्रोसेसर 1.2 GHz क्वाड कोर अँड अबाव प्रोसेसर पाहिजे. रॅम तुमची 4 GB पाहिजे. ठीक आहे, मिनिमम तुमची बघा हार्ड डिस्क दिली 2 GB. म्हणजे हे तुमचे दिले ना, हे काय दिले त्यांनी रिकमेंडेड 10 GB फ्री स्पेस अवेलेबल. म्हणजे तुमच्या जे काय फोन आहे त्यामध्ये मिनिमम 10 GB पर्यंत तुमचं स्पेस अवेलेबल पाहिजे. रिकमेंड दिलं आहे 2 GB मिनिमम चालेल. ठीक आहे, प्लीज व्यवस्थित जर फोन स्पेस नसेल तर थोडंसं बाकीचे एक्स्ट्रा जे काही व्हिडिओज असतील किंवा काही असेल तुमच्या फोनमध्ये ते क्लिअर करून घ्या. ठीक आहे, कॅमेरा मिनिमम 2 MP पाहिजे आणि अबाव पाहिजे, आणि मायक्रोफोन पाहिजे. आता बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आला असेल, सर आमच्याकडे स्मार्टफोन तर आहे, हां पण 4 GB रॅम नाही आहे एखाद्याकडे असेल, किंवा हे सगळं 1.2 GHz आहे की नाही माहीत नाही आहे, व्हर्जन कोणतं आहे माहीत नाही आहे. बघा हे सिम्पल आहे, तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जा, तुम्ही चेक करा, तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन मिळेल. फोनची इन्फॉर्मेशन असेल बघा, त्यामध्ये सगळं मिळेल की तुमचा फोन कॅपेबल आहे की नाही, हां फ्रंट कॅमेरा आहे की नाही आहे. जर नसेल तर काय करायचं तेही मी सांगतो. याच्यामध्ये कुठची गोष्ट तुमच्याकडे नसेल तर काय करायचं हे पुढे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, पण हे बेसिक रिक्वायरमेंट त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहेत ॲपसाठी. ठीक आहे, चला नेक्स्ट स्लाईडवर जाऊया आपण. बघा त्यांनी पुढे म्हटलं, बघा महत्त्वाचा पॉईंट आहे स्टुडंट रजिस्टर ईमेल ॲड्रेस. बघा अ वेलकम ईमेल विल बी सेंट युअर युनिव्हर्सिटी रजिस्टर ईमेल ID. बघा प्लीज खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. जर ईमेल ID वरती तुम्हाला बघा काय येणार, ईमेल येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे प्लीज ईमेल ID तुमचा करेक्ट ईमेल ID आहे का तुमच्याकडे, जो तुम्ही युनिव्हर्सिटीला प्रोव्हाइड ईमेल ID केला आहात, फॉर्ममध्ये फिल केलात, तो ईमेल ID तुमचा चालू आहे का प्लीज चेक करा. कारण सगळं महत्त्वाचे जे काय असतील मेसेज हे तुम्हाला ईमेल ID वरती येणार आहेत. ठीक आहे,
बघा त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे आणि पुढे म्हटलं आहे दीज ईमेल विल कंटेन डिटेल ऑन इन्स्टॉलेशन डोंट बिफोर द एक्झामिनेशन सपोर्ट नंबर फॉर यू टू कॉन्टॅक्ट अस केस ऑफ एनी क्वेरीज. बघा जे काय कॉन्टॅक्ट नंबर असेल तुम्हाला, म्हणजे समजा एक्झाम देताना कोणती काही अडचण आली तर सगळे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं तुमचं ईमेलवरती येणार आहे. ठीक आहे, समजते मी काय म्हणतोय. आता काही जणांचा प्रश्न असेल सर आमच्या ईमेलवरती अजून काही मेसेज आला नाही आहे, काय करायचं. बघा त्यांनी खाली ते मेन्शन केलं बघा नोट. त्यांनी काय म्हटले, टू इन्श्युअर यू रिसीव्ह दिस ईमेल प्लीज कॉन्टॅक्ट द युनिव्हर्सिटी, इन्श्युअर युअर ईमेल आय डी द युनिव्हर्सिटी डेटाबेस करेक्ट. जर तुमचा ईमेल आय डीबद्दल तुम्हाला शंका असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा युनिव्हर्सिटीला आणि ईमेल आय डी तुमचा अपडेट करा तरी चालेल. समजते ना, क्लिअर झाली इथपर्यंत. तर चला पुढे जाऊया आपण. बघा पुढे त्यांनी दिले आता बघा, हे बघा वेलकम ईमेल. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला असा जो दिसतो ना आता डिस्प्लेवरती दिसतो ना तसा वेलकम ईमेल तुमच्या ईमेल आय डीवरती येईल. जसं दिसतं बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं ना, सेम असंच ईमेल तुमच्या ईमेल आय डीवरती आला पाहिजे आणि येईल बघा. ठीक आहे, त्यामुळे सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन अशी दिली असेल. बघा त्यांनी जे काही पॉईंट्स दिले ते मी इथे क्लिअर करतो. बघा फर्स्ट त्यांनी म्हटले प्लीज रीड थ्रू द एंटायर ईमेल दॅट हॅज बीन सेंट यू. जो काय ईमेल दिला तो पूर्णपणे वाचून घ्या. वेन यू आर रेडी टू इन्स्टॉल द ॲप्लिकेशन प्लीज क्लिक ऑन द URL प्रोव्हाइडेड. म्हणजे तुम्हाला बघा इथे बघा दिसतं ना, इथे त्यांनी दिलं बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला ती लिंक दिली आहे ती क्लिक करायची तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर पुढे ते लॉग इन युझिंग द युजर नेम पासवर्ड प्रोव्हाइड इन ईमेल. बघा युजर नेम आणि पासवर्ड सेम बघा इथेच तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड दिला आहे तो तुम्हाला तिथे लॉग इनच्या वेळी त्या ॲपमध्ये लिहायचा आहे. समजते मी काय बोलतोय. पुढे बघा जो फोर्थ पॉईंट दिला आहे, द सिस्टीम विल रिक्वेस्ट यू टू टाईप इन अ सिक्युरिटी की टू मेक शुअर यू आर नॉट अ रोबोट. काइंडली एंटर द सिक्युरिटी की अँड प्लीज नोट दॅट इन द केस ऑफ सेन्सिटिव्ह अँड मस्ट बी एंटर द अकॉर्डिंगली. म्हणजेच काय की तुम्हाला इथे दिसतंय का, हे बघा हां इथे तुम्हाला त्यांनी ते लॉग इन हे करायचं आणि सिक्युरिटी कीज म्हणजे यू आर नॉट रोबोट हे दिसतं ना खाली तुम्हाला येतं असं, हां तिथे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे, टाईप करायचं आहे. बाकी काही नाही बघा. तो ईमेल तुम्ही ओपन केलात ना तुम्हाला इझिली समजून जाईल. ते क्लिक करा, तिथे तुम्हाला युजर नेम पासवर्ड ऑलरेडी दिलेला आहे, हां तिथे फक्त एंटर करायचं आहे. बाकी काही असं विशेष नाही आहे. हां फक्त ईमेल प्लीज पुन्हा एकदा सांगतो, ईमेल आय डी तुमचा आत्ताच चेक करा की तुम्हाला मेसेज आला आहे का. मेसेज आला नसेल तर युनिव्हर्सिटीवरती कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, तुमचं जे काही रिझन असेल जिथे तुम्ही ॲडमिशन घेतात, ऑनलाईन ॲडमिशन घेतला ठीक आहे, पण तुम्ही स्टडी मटेरियलकडून जरी आणत असाल ना मग तिथे कॉन्टॅक्ट करा, तुमचं क्लिअर होऊन जाईल बघा. हां जर ईमेलवरती मेसेज आला नसेल तर मी म्हणतोय. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघा इथे पुढचा पॉईंट आहे लॉग इन अँड डाउनलोड एक्झाम ॲप. लॉग इन कसं करायचं आणि डाउनलोड कसं करायचं एक्झाम ॲप. बघा फर्स्टली वन्स यू आर लॉगिंग इन युअर विल सी युअर स्टुडंट डॅशबोर्ड. क्लिक त्याने सेकंड म्हटलं बघा, क्लिक ऑन अ व्ह्यू टू ओपन द MU एक्झाम ॲप इन्स्टॉलेशन ट्रेनिंग अँड अदर मटेरियल. बघा माशी म्हटलं पण ईमेल आले तुम्हाला एक लिंक आले, तिथे तुम्ही क्लिक केलात, तुम्ही तिथे तुमचं जे काही युजर नेम पासवर्ड भरलात की तुम्हाला हे ओपन होईल. बघा हे दिसतं ना डिस्प्लेवरती तुम्हाला हे दिसतं ना, हे सगळं ओपन होईल. ठीक आहे, त्यानंतर बघा जो पुढचा पॉईंट आहे, डिपेंडिंग ऑन द डिव्हाइस ऑफ युअर चॉईसेस प्लीज क्लिक ऑन द अप्रोप्रिएट लिंक टू डाउनलोड द MU ॲप. म्हणजे बघा ना इथे बघा तुम्ही जर पाहिलं बघा तुम्हाला थोडंसं डिस्प्लेवरती दिसत नसेल पण मी पुन्हा थोडंसं झूम करण्याचा प्रयत्न करतो. बघा हां इथे बघा, ठीक आहे दिसतंय का. बघा त्यांनी तुम्हाला 2 दिलेत बघा इथे. म्हणजेच काय म्हटलं त्यांनी, डाउनलोड MU ॲप इन विंडोज आणि अँड्रॉइड. बघा तुम्ही जर मोबाईलवरती एक्झाम देणार असाल ना ते तुम्ही अँड्रॉइड येणार, आणि जर तुम्ही PCवरती देणार असेल लॅपटॉपवरती देणार तर इथे काय ना विंडोज येणार. तिथे क्लिक करा, त्याने असंच एवढंच म्हटलं इन्स्टॉल करण्यासाठी. ओके समजलं ना मी काय म्हणतोय. चला आता पुढे जाऊया आपण. बघा त्यानंतर जर तुम्ही पाहिलात तर बघा जे पुढचं आहे नेक्स्ट. ओके हां आता पुढचं त्यांनी पॉईंट काय म्हटलं इथे जर तुम्ही पाहिलात व्यवस्थित बघा त्यांनी काय म्हटलं आहे तर यू मे ऑल्सो डाउनलोड ट्रेनिंग डॉक्युमेंट्स FAQ युअर प्रायव्हसी पॉलिसी यार. ठीक आहे, ते बाकीचे त्यांनी दिले बघा ट्रेनिंग वगैरे ते खाली दिले बघा. हां ते तुम्ही इन्स्टॉल पुन्हा करू शकता त्यामध्ये. पुढे याच्यामध्ये डिटेलमध्ये अजून बघूया आपण, काळजी करू नका, व्यवस्थित मी सगळं सांगणार आहे. समजलं आहे तुम्हाला. ॲप डाउनलोड लॉग इन अँड डाउनलोड एक्झाम ॲप कसं करायचं आहे. फक्त इथे बघा ना हे दिसतं ना इथे क्लिक तुम्हाला करायचं आहे, बाकी काही नाही मला अशी दाखवलं तिथे. हां ओके ते इन्स्टॉल होऊन जाईल, डाउनलोड होऊन जाईल. हां ही सगळी इन्स्टॉलेशनची प्रोसेस असेल त्यांनी सगळं दिलं बघा. ठीक आहे त्यांनी दिलं बघा, क्लिक ऑन द डाउनलोड फाईल विथ इन द युअर डाउनलोड फोल्डर सेटअप रिझल्ट वगैरे हे सगळं ते काही नाही ते बरोबर सगळी होऊन जाईल ते तुमचं इन्स्टॉल. ठीक आहे, आता तुमचं ॲप तर इन्स्टॉल झालेलं आहे. ओके आता रजिस्ट्रेशन कसं करायचं, रजिस्टर कसं व्हायचं ते पाहूया आपण. ठीक आहे चला बघा इथे MU एक्झाम ॲप लॉन्च फ्रॉम द सर्च बार.
म्हणजे तुमच्या आता इथे बघा त्यांनी हे जे दिले ना इन्फॉर्मेशन ही स्पेसिफिक तुमच्या हे असं स्क्रीन कसली असते लॅपटॉपची, लॅपटॉपवरचं दिलेलं आहे. काळजी करू नका, मोबाईलवरती पण असंच तुमचं ओपन होईल. ठीक आहे, ते बरोबर बघा तुम्हाला त्यांनी दिले. वन्स इन्स्टॉल इज अ कम्प्लीट MU एक्झाम ॲप आयकॉन विल बी अवेलेबल इन अ स्मार्ट मेन्यू ऑफ अल्टरनेटिव्ह. यू मे सर्च फॉर इट बाय टायपिंग MU एक्झाम. आता हे बघा हे कशासाठी आहे, जर तुम्हाला तुमचं हे असेल काय असेल PC असेल तर त्यासाठी सर्च करा आणि ते काढा. जर मोबाईलवरती डायरेक्ट इन्स्टॉल होईल बघा ते ॲप, काही डोंट वरी, काही प्रॉब्लेम नाही येणार मोबाईलवरती तरी. ठीक आहे, पुढे लॉन्च ॲप्लिकेशन. आता हे खूप महत्त्वाचं आहे बघा, इथे जरा व्यवस्थित बघा. लॉन्च ॲप्लिकेशन कसं लॉन्च करायचं आहे ते. टू लॉन्च ॲप्लिकेशन प्लीज क्लिक द MU एक्झाम ॲप आयकॉन, स्टार्ट मेन्यू, टॅपिंग MU एक्झाम इन सर्च बार. जर नसेल तुमच्याकडे, आता माशी म्हटल्याप्रमाणे लॅपटॉपमध्ये असेल तर जर दिसत नसेल तर MU एक्झाम असं सर्च करा, मग तुमचं ते येईल. ठीक आहे, ॲप्लिकेशन विल लॉन्च ऑटोमॅटिकली अँड यू सी स्क्रीन द डिस्प्ले द लेफ्ट साईड. म्हणजे अशी स्क्रीन तुम्हाला दिसेल. हां, समजलं. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पुढे लॉग इन स्क्रीन बघा, इथे पुढे तुम्हाला दिसते ना ही लॉग इन स्क्रीन आहे. इथे तुम्ही बघू शकता युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला दिसते आणि तुम्हाला लॉग इन इथे दिसतं बघा. हे क्लिक करायचं तुम्हाला. युजर नेम कुठे मिळणार आहे तुम्हाला, मग अशी म्हटलं मी कशामध्ये मिळणार आहे, ईमेलवरती त्यांनी म्हटलं बघा, ईमेलवरती तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड मिळणार. तो इथे तुम्हाला टाईप करायचं आहे, लॉग इन की इथे प्रेस करायची आहे. ठीक आहे, तुमचं बघा इथे लॉग इन होऊन जाईल. आता पुढे रजिस्ट्रेशन अलर्ट येईल बघा तुम्हाला. म्हणजेच काय की बघा इथे युजर नॉट रजिस्टर इन दिस डिव्हाइस, डू यू वॉन्ट टू रजिस्टर. म्हणजे समजा बघा दिस स्क्रीन विल ओपन फॉर ऑल न्यू युजर्स. सगळ्यांसाठी ही स्क्रीन ओपन होणार आहे. क्लिक येस टू कंटिन्यू विथ इन द रजिस्टर प्रोसेस. इन्शुअर द इंटरनेट कनेक्शन अवेलेबल बिफोर प्रोसिडिंग. बघा इफ यू हॅव ऑलरेडी रजिस्टर दिस अलर्ट विल नॉट बी डिस्प्ले. म्हणजे तुम्ही बघा ना, आता फर्स्ट टाईम रजिस्टर होत आहे ना इथे, त्यामुळे तुम्हाला ही स्क्रीन असे आता म्हटल्याप्रमाणे येईल बघा. आणि तुम्हाला फक्त इथे येसमध्ये क्लिक करायचं आहे, मग पुढे तुम्ही पुढची स्क्रीन तुम्हाला समोर येईल. बघूया चला पुढे बघा. तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही येस तिथे म्हटलात मार्चच्या याच्यामध्ये तर तुम्हाला असं येईल बघा, तुमचं नाव, रोल नंबर, ठीक आहे, सब्जेक्ट वगैरे येईल, मोबाईल नंबर येईल, सगळं बघा हे करेक्ट आहे का चेक करायचं. समजतं ना मी काय बोलतोय. व्हेरिफिकेशन करायचं कसलं, तुमचं नेम, रोल नंबर, कोर्स आणि मोबाईल नंबर. यू आता त्यांनी पुढे म्हटलं बघा, यू मे ॲड ऑर एडिट युअर मोबाईल नंबर बाय क्लिकिंग ऑन द मोबाईल नंबर सेक्शन्स. म्हणजे जर तुम्हाला असं वाटतं की मोबाईल नंबर चुकीचा आहे किंवा मला दुसरा दिला पाहिजे, तर मग तुम्ही त्या मोबाईल नंबर दिसते नाही ते क्लिक करा आणि तुम्ही ॲडिट करू शकता. तुमचा नवीन मोबाईल नंबर तिथे टाईप करू शकता. समजलं. व्हॅलिड मोबाईल नंबर मॅन्डेटरी, म्हणजे तुम्हाला फक्त जो काय व्हॅलिड आहे तुमच्याकडे जो सध्या चालू आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. ठीक आहे. नंतर वन्स ऑल डिटेल्स आर चेक क्लिक ऑफ द प्रोसीड टू कंप्लीट द रजिस्ट्रेशन. इथे प्रोसीड बटन दिसते ते क्लिक करायचं आहे, तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल बघा. समजतं इथपर्यंत. आता तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर बघा पुढे बघा कंप्लीशन ऑफ रजिस्ट्रेशन कंप्लीट तर झालं की तुम्हाला असं डिस्प्ले येईल बघा, समोर दिवसा असा डिस्प्ले येईल बघा. वन्स रजिस्ट्रेशन इज कंप्लीटेड दिस स्क्रीन विल बी अवेलेबल फॉर द फॉलोविंग ॲक्शन्स. व्ह्यू द शेड्यूल ऑफ द अपकमिंग एक्झाम अँड अवेलेबिलिटी ऑफ ई डॉक्युमेंट्स. बघा तुम्हाला दिसेल ना कधी एक्झाम आहे किंवा जे काय डॉक्युमेंट्स अवेलेबल हे सगळे तुम्हाला दिसतील. म्हणजे हे जर तुम्हाला डिस्प्लेवरती आलं तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. मग तुम्ही पुढे मग प्रॅक्टिससाठी इथे दिसतं ना, प्रॅक्टिससाठी इथे क्लिक करू शकता, कंटिन्यू करू शकता प्रॅक्टिस पेपरसाठी. ठीक आहे. समजलं इथपर्यंत. चला नेक्स्ट बघूया. आता हेच आतापर्यंत आपण काय पाहिलं समजलं ना, ॲप कसं डाउनलोड करायचं, रजिस्टर कसं करायचं. आता MU एक्झाम ॲपवर प्रॅक्टिस टेस्ट कशी द्यायची खूप खूप महत्त्वाचं आहे बघा. कारण की आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे, तुम्ही हे प्रॅक्टिस टेस्ट द्या जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल एक्झाम कशी असेल. समजतं ना, क्वेश्चन कसे येतील, वेळेत होतंय का. प्लीज एकदा नाही, दोनदा द्या, तीनदा द्या, जेवढे प्रॅक्टिस तेवढीच चांगलं आहे. असं नाही आहे की एकदा तुम्हाला जितक्या वेळ पाहिजे तेवढा तुम्ही हे प्रॅक्टिसेस देऊ शकता. ठीक आहे. अजून एक्झामला थोडे दिवस आहेत, त्यामुळे प्लीज लवकरात लवकर ॲप डाउनलोड करा. तुम्हाला जर आला नसेल ईमेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा युनिव्हर्सिटीबरोबर, तुम्हाला ईमेल येईल तिथे. कारण की तुम्हाला कसं आहे, कुणाचे तुम्ही ईमेल घेऊन करू शकत नाही, कारण युजर नेम पासवर्ड तुमच्या ईमेलवरतीच येणार आहे. समजते. ठीक आहे. चला पुढे बघूया आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर कसं द्यायचं. पण त्यांनी स्पष्ट म्हटलं फर्स्ट की क्लिक ऑन द प्रॅक्टिस बटन टू प्रोसीड द प्रॅक्टिस टेस्ट. बघा इथे तुम्हाला असं डिस्प्ले येईल, प्रॅक्टिस वरती क्लिक करा असं म्हटलं त्यांनी. त्यानंतर बघा पुढे अनलॉक द प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर. काय करायचं आहे, अनलॉक करायचं आहे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर. आता इथे अनलॉक करताना तुम्हाला इथे बघा इथे हे विचारेल, पासवर्ड वगैरे विचारेल, अनलॉक की विचारेल. बघा खूप इझी आहे. कसली ही अनलॉक की मी तुम्हाला सांगतोय त्या प्रॅक्टिस क्वेश्चनची 1 2 3 4 1 2 3 4. समजते. काय टाकायचं ते 1 2 3 4 तुमचं ते अनलॉक होऊन जाईल आणि क्वेश्चन पेपर तुमच्या समोर येतील.
समजते मी काय म्हटलोय? हे कसलं म्हणतो मी? प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचं एक्झाम जो मेन पेपर आहे त्याचं पुढे मी सांगणारच आहे. ठीक आहे, पुढचा व्हिडिओ पुढे आपण बघूया, कंटिन्यू करा व्हिडिओ. चला पुढे. हां, प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुम्ही अनलॉक केलं, 1 2 3 4 तिथे की दाबलात. ठीक आहे, आता तुम्हाला समोर दिसते डिस्प्लेवरती असा तुमचा पेपर येईल बघा. ठीक आहे. हां, आता यू मे बिगिन द आन्सरिंग द क्वेश्चन ऑफ द चॉईस. तुम्हाला माहिती नाही इथे तर कुठचं तुमचा समजा हे आन्सर असेल तर इथे तुम्ही क्लिक करणार. हां, हे असेल तर इथे क्लिक करा, इथे असेल बघा एका आता कुठचं तरी एकालाच तुम्ही क्लिक करणार. समजतं ना मी कळतोय? ठीक आहे, असं तुम्ही क्लिक करून ते आन्सर देणार. पुढे बघा अटेम्प्ट. आता जर तुम्ही ज्याला क्लिक केलेत बघा, जिथे क्लिक केलेत तिथे तुमचं असं ग्रीनमध्ये होईल बघा. ग्रीनमध्ये होईल. आता इथे महत्त्वाचं त्याने पॉईंट म्हटलं बघा, प्लीज. बऱ्याच जणांचं कसं असतं ग्रीन म्हणजे करेक्ट आलं आहे, रेड म्हणजे रॉंग आलं आहे, असं काही नाही बघा. नोट द ग्रीन कलर डज नॉट व्हॅलिडेट द करेक्टनेस ऑफ द आन्सर. म्हणजे हे जे ग्रीन कलर आला तो काय करेक्ट आहे म्हणून आला नाही आहे. समजते? तो फक्त तुमची अटेम्प्ट केला क्वेश्चन त्यासाठी तिथे ग्रीन आलं आहे एवढंच. हां, तुम्ही तिथे कुठेही प्रेस केला तरी ग्रीनच येणार आहे. समजलं मी काय म्हणतोय? त्यामुळे एकदाच प्रेस करा, ग्रीन आला म्हणजे करेक्ट असं नाही आहे. ठीक आहे, समजलं मी काय म्हणतोय? हां, क्लिक डिझायर्ड आन्सर सिलेक्ट कॅन बी चेंज मल्टिप्लाय. म्हणजे तुम्ही असं नाही की ते क्लिक केलं एकदा ग्रीन झाला म्हणजे झालं. आता पुन्हा ते तुम्हाला समजा वाटतं की दुसरा आन्सर असेल तुम्ही करेक्ट करू शकत ना, असं नाही. करेक्शन होऊ शकतं. तुम्ही 15 वाटतं नाही आता 12 आहे, मग 12च्या इथे क्लिक करा इथे. हां, तुमचं ते आन्सर ग्रीन होऊन जाईल. समजते? असं काही प्रॉब्लेम नाही आहे. प्लीज प्रॅक्टिस टेस्ट द्या म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजेल. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. पुन्हा बघा कॅल्क्युलेशन टूल्स. म्हणजे इथे ना बऱ्याच वेळा खास करून बघा कॉमर्सच्या स्टुडंटसाठी मी सांगतो इथे तुम्हाला बघा जर MCQ असे कॅल्क्युलेशन करायचं असेल, बऱ्याच जणांचा क्वेश्चन होता मला की सर कॅल्सी वगैरे काय करायचं घ्यायचं की नाही. बघा तुम्हाला ते कॅल्सी पण प्रोव्हाइड केलं इथे. हां, ॲपमध्ये कॅल्सी पण आहे इथे वरती तुम्हाला इथे बघा असं असेल तिथे तुम्ही केलं. हां, क्लिक केलं की तुम्हाला बघा कॅल्सी येईल इथे. कॅल्क्युलेशनही तुम्ही करू शकता. समजते? आणि तेच म्हटलं बघा ॲप्लिकेशन कम्स विथ द बिल्ड सायंटिफिक कॅल्क्युलेटर. ठीक आहे, टूल बारवरती असेल. यू मे क्लोज द कॅल्क्युलेटर क्लिकिंग ऑन द 2 ॲरो टॉप राईट द कॅल्क्युलेटर स्क्रीन. कॅल्क्युलेटर स्क्रीनवरती बघा तुम्ही दोनदा क्लिक केलं तिथे इथे दिसतं ना, इथे क्लिक केलं की ते क्लोज होऊन जाईल. ठीक आहे, ओपन पण तिथूनच करायचं आहे. चला पुढे जाऊया आपण. त्यानंतर बघा डॅशबोर्ड व्ह्यू. आता बघा इथे तुम्हाला डॅशबोर्ड व्ह्यू कसा असेल बघा. त्याने इथे म्हटलं यू मे क्लिक ऑन द डॅशबोर्ड आयकॉन द टूल स्क्रिप्ट ॲक्सेस युअर एक्झाम डॅशबोर्ड. दिस स्क्रीन विल बी गिव्ह यू इन्फॉर्मेशन ऑन युअर डिटेल्स, एक्झाम टाईम, क्वेश्चन अँड आन्सर पेंडिंग फ्लॅग इनकम्प्लीट आन्सर बुक व्ह्यूज. म्हणजे हा डॅशबोर्ड असेल तुमचं बघा ना. एक्झाम तुम्ही सगळं कंप्लीट केला, डॅशबोर्ड तिथे असेल बघा. कुठे असेल तर त्यांनी म्हटलं बघा यू मे क्लिक ऑन द डॅशबोर्ड आयकॉन ऑन द टूल स्क्रिप्ट ॲक्सेस युअर एक्झाम डॅशबोर्ड. तिथे बघा साईडला डॅशबोर्ड असेल तिथे तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला काय इथे येईल तर हे सगळं जसं डिस्प्लेवरती दिसतं ना हे असं तुम्हाला समोर दिसेल. ह्यामुळे तुम्हाला काय काय मिळेल तर तुमचे युअर डिटेल्स तुमची सगळी डिटेल्स मिळेल बघा. इथे दिसतं ना ही डिटेल्स सगळी तुम्हाला मिळेल. त्यानंतर एक्झाम टाईम जो काय असेल इथे बघा टाईम एक्झाम टाईम तुम्हाला मिळतोय. त्यानंतर पुढे तुम्हाला पुन्हा क्वेश्चन आन्सर पेंडिंग तुम्ही किती क्वेश्चनचे आन्सर दिलेत आणि किती पेंडिंग आहे हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळेल. ठीक आहे, आता पुढे त्यांनी महत्त्वाचं पॉईंट म्हटलं बघा. त्यांनी काय म्हटलं टू रिटर्न टू क्वेश्चन पेपर क्लिक ऑन बॅक बटन ऑन द बॉटम स्क्रीन लाईन. बघा बॅक बटन आहे ना इथे बॉटम स्क्रीन लाईन दिसेल ना, बॅक बटन असेल ना तिथे क्लिक करा मग तुम्ही परत क्वेश्चन पेपरमध्ये जाल. बघा इथे कसं 1 तास तुम्हाला वेळ आहे माहिती आहे ना. 25 क्वेश्चन येणार आहेत तुम्हाला, 25 क्वेश्चन आहेत, 1 तास वेळ आहे, 2 मासा 1 क्वेश्चन आहे. त्या वेळेत तुम्हाला हे सगळं करायचं आहे. समजते मी काय म्हणतोय? समजलं इथपर्यंत? चला पुढे बघूया आपण. त्यानंतर बघा आन्सर बुक स्क्रीन. बघा क्लिक ऑन आन्सर बुक बटन. आता मगाशी म्हटलं ते तसं जरा 1 मिनिट पुन्हा मागे येऊ म्हणजे तुम्हाला समजेल. बघा इथे बघा इथे दिसतं डिस्प्लेवरती इथे बघा फिनिश एक्झाम एक पॉईंट आहे आणि आन्सर बुक. म्हणजे तुम्ही आन्सर जे काय दिलेत ना आता काय केलेत ना ते तुम्हाला पाहण्यासाठी ते हे आन्सर बुकवरती क्लिक केलात की तुम्हाला ते सगळं मिळेल की तुम्ही किती जणांचे आन्सर दिलेत. फिनिश एक्झाम म्हणतात ते एक्झाम फिनिश होईल इथे पहिल्यांदा क्लिक करायचं नाही. ठीक आहे, चला बघा ते आन्सर बुकचं असं पेज दिसेल बघा. दिसेल डिस्प्लेवरती तुम्हाला आन्सर बुक स्क्रीन असं दिसेल. ठीक आहे, मग पुन्हा बघा त्यांनी काय म्हटलं बघा क्लिक ऑन आन्सर बुक बटन ऑन डॅश स्क्रीन इफ यू वुड लाईक टू कन्सॉलिडेट व्ह्यू ऑफ युअर आन्सर लुक. म्हणजे कसं तुमचे आन्सर तुम्ही लिहिलेत हे तुम्हाला सगळं दिसेल. यू मे स्क्रोल डाऊन विथ बट कॅन नॉट एडिट. म्हणजे तुम्ही ते एडिट करू शकत नाही तर मग तिथे चेंज नाही करू शकत, दुसरं आन्सर नाही करू शकत. ठीक आहे, टू एडिट आन्सर जर तुम्हाला एडिट करायचंच असेल चेंज करायचं असेल असं वाटतं की दुसरं आन्सर असेल तर त्यांनी काय सांगितलं बघा. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. टू एडिट द आन्सर ऑर गो बॅक क्लिक ऑन रेड एक्स. हां, तुम्हाला इथे दिसतं का हे बघा इथे जा. हां, रेड एक्स दिसते तिथे जा, तिथे क्लिक करा मग तुम्ही पुन्हा क्वेश्चन पेपरमध्ये जाल आणि तिथे तुम्हाला एडिट करायचं आहे. समजते? पुढे त्यांनी म्हटलं बघा फ्रॉम द डॅशबोर्ड स्क्रीन यू कॅन क्लिक बॅक टू गो बॅक क्वेश्चन पेपर. किंवा बॅक जरी तुम्ही केलं तरी तुम्ही त्या क्वेश्चन पेपरमध्ये जा.
ठीक आहे. चला पुढे, कंप्लीट द प्रॅक्टिस एक्झाम, एक्झिट द ॲप्लिकेशन. बघा तुमची कंप्लीट झाली, हां एक्झाम तुमची कंप्लीट झालेली आहे. तुम्ही इथे बघा एक्झिट एक्झाम दिसते, फिनिश एक्झाम, तिथे क्लिक करा, तुमची एक्झाम कंप्लीट होऊन जाईल. समजलं, त्यांनी दिलं बघा, द प्रॅक्टिस एक्झाम विल नॉट बी अपलोड फॉर एनी इव्हॅल्युएशन. बघा प्रॅक्टिस एक्झाम आहे ती, इव्हॅल्युएशनसाठी अपलोड वगैरे काय होणार नाही आहे. ठीक आहे. यू मे क्लिक द फिनिश एक्झाम विथ इन द डॅशबोर्ड, क्लिक येस टू फिनिश एक्झाम. ठीक आहे, येस टू फिनिश एक्झाम म्हणायचं आहे. पुन्हा पुढे बघा, म्हणजे फिनिश एक्झाम तिथे क्लिक केलात ना की हे येईल, मग तिथे तुम्हाला येस करायचं आहे. ठीक आहे, मग तुम्हाला खाली येईल बघा युअर एक्झाम फिनिश. ठीक आहे, समजलं मी काय म्हणतोय. हां, बाकी काही नाही याच्यामध्ये. चला पुढे, आता हे समजलं ना, हे प्रॅक्टिस एक्झामचं समजलं, इथे तुमची एक्झाम क्लोज झाली. आता महत्त्वाचा पुढचा पाय लाईव्ह एक्झाम, म्हणजे तुमची एक्झॅक्टली जी एक्झाम होणार आहे ना ती कशी असेल. खूप खूप महत्त्वाचं आहे. प्लीज व्यवस्थित सगळ्यांनी बघा, आत्तापर्यंत जसं पाहिलात व्हिडिओ तसा पुढे पहा, कारण की बघा मला माहिती आहे थोडासा लेंदी व्हिडिओ झालेला आहे, पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, बघा आता बघा, लॉन्च MU एक्झाम ॲप ऑलरेडी तुम्ही डाउनलोड केलंच असणार आहे. एक्झाम ॲप ते तुम्हाला लॉन्च करायचं आहे. म्हणजे बघासारखं सेम बघा, जसं प्रॅक्टिसला गेलं ना तसंच बघा, हे तुमचं युजर नेम पासवर्ड टाका, लॉग इन करा. ठीक आहे, समजलं, लॉग इन होईल तुमचं. त्यानंतर पुढे लॉग इन स्क्रीन तुमची अशी दिसेल, जशी मगाशी दिसत होती प्रॅक्टिससाठी तशीच दिसेल. हां, प्लीज एंटर युनिक युजर नेम पासवर्ड प्रोव्हाइड, क्लिक ऑन द लॉग इन बटन, प्रोसीड. मगाशी म्हटल्याप्रमाणे. ठीक आहे, लॉग इन स्क्रीन दिसली तुम्हाला. पुढे क्वेश्चन पेपर डाउनलोड, बघा हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. बघा व्यवस्थित ऐका मी काय बोलतोय. बघा स्टुडंट नेम वगैरे सगळं दिसेल आणि इथे तुम्हाला हे दिसते ना, हा क्वेश्चन पेपर तुमचा आलेला आहे. ठीक आहे, समजते ना मी काय म्हणतोय. हां, आता बघा इथे त्यांनी काय दिलेत ते मुद्दे मी व्यवस्थित सांगतो. फर्स्ट त्यांनी दिलं आहे, इफ एक्झाम हॅव ऑलरेडी बीन शेड्यूल बाय युअर इन्स्टिट्यूशन देन द एक्झाम शेड्यूल विल बी अवेलेबल हिअर. म्हणजे एक्झाम जर त्यांनी अपलोड केले असेलच तर तिथे तुम्हाला शेड्यूल लगेच दिसेल, अपलोड केलं असेल त्यांनी तर. एनी एक्झाम क्वेश्चन पेपर दॅट आर अवेलेबल फॉर डाउनलोड विल ऑटोमॅटिकली डाउनलोड व्हेन ॲप्लिकेशन इज ओपन विथ ॲक्टिव्ह इंटरनेट कनेक्शन. म्हणजे जर तुमचा एक्झामचा टाईम झाला असेल, त्यांनी अपलोड जर झाला असेल, तर तुम्ही जसं ओपन कराल ॲप्लिकेशन तसं तुमचं ते काय होणार आहे, ओपन होऊन जाईल क्वेश्चन पेपर. समजते, इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित पाहिजे, नीट पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि पुढे त्यांनी म्हटलं बघा, यू कॅन रिफ्रेश इफ द प्रोसेस स्टेटस स्टक ऑर अवेलेबल शेड्यूल इज नॉट विजिबल. म्हणजे समजा असं झालं की टाईम झाला आहे पण तुमचं अपलोड होत नाही, समोर दिसत नाही तुम्हाला क्वेश्चन पेपर, तर रिफ्रेश करा. त्यांनी म्हटलं बघा इथे रिफ्रेश बटन दिसते, ते रिफ्रेश करा, तुम्हाला ते दिसेल. ठीक आहे, आता काही जणांच्या मनात बरेच प्रश्न आहेत, सर समजा नेटवर्क जर आमचं कमी असेल, नाही आलं, मधीच हे झालं, ते पुढे सगळे मी सांगणार आहे. ठीक आहे, कंटिन्यू करूया आपण. चला समजलं मी काय म्हणतोय, हे कसं करायचं आहे ते काही नाही, फक्त लॉग इन, ते माझी लॉग इन झालं तुमचं. इथे तुम्हाला स्क्रीनवरती जसं दिसतं इथे त्याला पेपरला तुमच्या क्लिक करायचं आहे, पेपर तुमचा ओपन होऊन जाईल. ठीक आहे, चला पुढे बघ, क्वेश्चन पेपर डाउनलोड कम्प्लेशन. आता डाउनलोड कम्प्लेशन कसं त्याने फर्स्ट दिलं बघा, वन्स एक्झाम क्वेश्चन पेपर इज डाउनलोडेड द सेम स्क्रीन विल बी विजिबल. म्हणजे हे समोर स्क्रीन दिसते तशी तुम्हाला दिसेल. बघा एक्झाम पेपर डाउनलोड झाला की हे समोर तुम्हाला स्क्रीन दिसते. बघा थोडंसं मी झूम करतो, बघा दिसते तुम्हाला. हां, असं तुमचा सब्जेक्ट असेल आणि त्याने म्हटलं बघा इथे तसं कंप्लीट येईल, बघा कंप्लीटेड, हां टाईम वगैरे सगळं येईल. समजते, असं तुम्हाला दिसेल. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. हां बघा, हे जर स्क्रीनवरती जर तुम्हाला दिसत नसेल, मी ह्याचे PDF तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ती डाउनलोड करा, व्यवस्थित तुम्हाला हे फोटोज बघता येतील. ठीक आहे, चला बघा पुढे त्याने काय काय म्हटलं बघूया आपण. स्क्रीन विजिबल, ऑप्शन टू प्रोसीड, यू मे प्रोसीड द प्रॅक्टिस एक्झाम देन रिमेन ऑन अ सेम स्क्रीन, क्लोज द ॲप्लिकेशन. हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला माशी म्हटल्याप्रमाणे सगळं आहे. पुढे म्हटलं बघा त्यांनी, इफ द एक्झाम इज शेड्यूल टू स्टार्ट द इन नेक्स्ट 5 minutes यू विल बी ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट द एक्झाम पॉलिसी स्क्रीन. म्हणजे 5 मिनिटं असतील एक्झामसाठी, तर ऑटोमॅटिकली तुमचं काय होणार आहे, ते डाउनलोड होणार आहे आणि तुम्ही काय करणार आहे, एक्झामसाठी प्रिपरेशन करणार आहे. ठीक आहे, इफ यू त्याने दिले बघा, प्रॅक्टिस एक्झाम मोड 5 minutes प्रियर एक्झाम ॲप विल बी ऑटो शट डाऊन अँड ॲप विल हॅव बी लॉन्च अगेन. ठीक आहे, पुन्हा लॉन्च होऊन जाईल ॲप. पुढे बघा, आता लाईव्ह एक्झाम सेक्शन कसं असेल, महत्त्वाचा पार्ट आहे बघा, तुमची एक्झाम कशी असेल. हां, ते तिथे पुढे बघायचं आहे. बघा त्यांनी म्हटलं बघा, हा महत्त्वाचा पॉईंट काय म्हटलं, टू अवॉइड डिले, स्विच ऑफ एनी सिस्टीम, ऑटो शेड्यूल अपडेट ऑन एक्झाम डे. म्हणजे त्या दिवशी तुमची एक्झाम आहे त्या दिवशी सिस्टीमची माहिती ना अपडेट असते, स्विच ऑफ वगैरे फोन, बॅटरी कमी, हे काही इश्यू नको आहेत. व्यवस्थित प्रिपेअर राहा. एक्झाम किती वाजता आहे त्या अगोदर फुल चार्ज फोन असू दे, इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित असू दे. ठीक आहे, समजा तरी अडचण आली तर काय होणार आहे ते मी पुढे एंडिंगला तुम्हाला सांगणार आहे काय करायचं ते. ठीक आहे, चला पुढे जाऊ, लाईव्ह सेक्शन. आता बघा, लॉन्च MU एक्झाम ॲप. बघा तुम्ही लॉन्च
बघा, टू लॉन्च द ॲप्लिकेशन प्लीज क्लिक ऑन द MU एक्झाम ॲप. म्हणजे तुमची एक्झाम आता आहे, तुम्ही क्लिक केलात MU एक्झाम ॲपवरती, हां ठीक आहे, ॲप्लिकेशन विल बी लॉन्च ऑटोमॅटिकली. सरळ तुमचं काय होणार आहे, ॲप्लिकेशन लॉन्च होऊन जाईल. पुढे लॉग इन स्क्रीन, प्लीज एंटर द युजर नेम आणि पासवर्ड, प्रोव्हाइड ईमेलवरती तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड येईल, तो प्रोव्हाइड तुम्ही तिथे करायचा आहे. क्लिक ऑन द लॉग इन बटन टू प्रोसीड, आणि इथे लॉग इन बटनला प्रोसीड करायचं आहे. ठीक आहे, हे मी सगळं कसली इन्फॉर्मेशन सांगतोय, एक्झामच्या दिवसाची, एक्झाम तुम्हाला देताना हे सगळं करायचं आहे. एक्झाम पॉलिसीज बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, एक्झाम पॉलिसीज बघा, हे दिसतं ना, हे सगळं येणार, हे असतंच, तुम्हाला माहिती आहे बोर्डचा क्वेश्चन पेपरला तुम्हाला असतं ना की हे सगळं तुम्ही ॲग्री आहात, कुठचंही ॲग्री आहात, बरोबर ना. इथे ॲग्रीला तुम्हाला क्लिक करायचं आहे. काय त्याने दिलं आहे तर प्लीज रीड द थ्रू द हॉनर प्लेज अँड एक्झाम पॉलिसीज केअरफुली, क्लिक ऑन द आय ॲग्री बटन, आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे, बरोबर ना. मग तुम्ही ती सगळी इन्फॉर्मेशन कसली असणार आहे, तुम्ही अनफेअर यूज वगैरे कॉपी वगैरे काय करणार नाही, हे सगळी इन्फॉर्मेशन आय ॲग्री. ओके, ॲग्री करायचं आहे तुम्हाला, पुढे जायचं आहे. चला पुढे. आता इथे तुम्ही बघू शकता बघा, ऑथेंटिकेशन त्यांनी दिलं आहे बघा. इथे तुम्हाला त्यांनी काय म्हटलं बघूया, बघा इथे खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा. इथे बरीच मुलं चुकण्याची शक्यता, इथे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला बघा, माशी म्हटलं कॅमेरावाला फोन पाहिजे ना, फ्रंट कॅमेरावाला, ठीक आहे, नसेल तरी काय करायचं सांगतो बघा, हे पॉईंट महत्त्वाचे आहेत, हे ऐका. यू विल रिसीव अनलॉक की वाय SMS ऑर ईमेल. बघा तुम्हाला अनलॉक की इथे दिसतो ना, हा अनलॉक की, ही अनलॉक की तुम्हाला SMS किंवा ईमेलवरती मिळेल. ऐकता ना सगळे, ओके. सेकंड, प्लीज एंटर द प्रोव्हाइड अनलॉक की इन बॉक्स गिवन. म्हणजे हा बॉक्स दिसतोय आता मी दाखवला ना, हा तिथे तुम्हाला ते अनलॉक की एंटर करायची आहे. पुढे, इफ युअर डिव्हाइस कॅमेरा इज फंक्शनिंग प्लीज पोझिशन युअर फेस क्लिअरली सो द फेस डिटेक्टेड ओनली वन द ग्रीन सर्कल अराउंड युअर फेस. जर तुमच्या फोनला किंवा लॅपटॉपला कॅमेऱ्याची फॅसिलिटी असेल तर हा जो दिसतो ना ग्रीन, तिथे तुम्ही फेस तुमचा ठेवा, बरोबर त्या ग्रीनमध्ये आलं पाहिजे असं करा, तुमचं अनलॉक की अनेबल होईल. मग तुम्हाला तिथे कुठे काय अनलॉक की टाकायची गरज नाही आहे, फक्त फेस डिटेक्ट होईल आणि तुमचं ओपन होऊन जाईल. ठीक आहे, इफ कॅमेरा इज नॉट डिटेक्टेड अनलॉक की विल बी अनेबल ऑटोमॅटिकली. बघा, जर समजा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम असेल, तुमच्या कॅमेराच नसेल मी म्हणतो एखाद्याकडे, तरी काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जो SMS किंवा ईमेलला येईल ना, ते इथे लिहा, तुमचं प्रोसीड होऊन जाईल. समजतं, त्यामुळे काही घाबरायची गरज नाही आहे. तुम्ही कॅमेरा समजा नसेल एखाद्याकडे किंवा कमी ह्याचा असेल किंवा प्रॉब्लेम असेल कोणाच्या कॅमेऱ्यात, तर ते होऊन जाईल. पण मी एक सजेशन करेन, प्लीज कॅमेरा असणारच करा. ठीक आहे, बाकीचे इश्यू यायला नको. ठीक आहे, मग ईमेलने तुम्हाला मिळेल, मग समजा काय प्रॉब्लेम झाले तर ते व्हायला नको. ठीक आहे, पुढे त्यांनी म्हटलं बघा, प्लीज इन्श्युअर यू हॅव रिसीव युअर अनलॉक की प्रियर टू लॉन्च ऑफ ॲप, इफ नॉट प्लीज कॉल सपोर्ट नंबर. बघा, हा खूप महत्त्वाचा आहे. समजा कुणाला काही अडचण आली, अनलॉक की आली नाही आहे ईमेलला, SMS नाही आला आहे, तर तुम्हाला त्यांनी बघा ते तिथेच ईमेललाच तुम्हाला एक सपोर्ट नंबर दिलेला असेल अगोदरच, त्या सपोर्ट नंबरवरती कॉल करा, तुमचे क्लिअर होऊन जाईल. समजतं मी काय म्हणतोय. आणि पुढे त्यांनी एक दिले बघा, इथे छोटंसं म्हटलं, इंटरनॅशनल स्टुडंटसाठी म्हटलं बघा त्यांनी, इथे बघू शकता तुम्ही, नॉट रिसीव अनलॉक की वाय SMS प्लीज चेक ईमेल फॉर द सेम त्यांनी तेच म्हटले. मी काय बोललो समजलं का, प्लीज ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, हे समजलं का बघा, समजलं ना. अनलॉक की ते तुम्हाला लिहायचे, जी ईमेल किंवा SMS द्वारे येईल, किंवा तुम्हाला इथे फेस दाखवायचं आहे, अनलॉक ऑटोमॅटिकली होऊन जाईल. चला पुढे जाऊया आपण. पुढे बघा, क्वेश्चन पेपर लोडिंग स्क्रीन, बघा तुम्हाला असं दिसेल, फर्स्ट पेज अनलॉक झालं की असं दिसेल, एक्झामिनेशन विल स्टार्ट इन अ वाईल, बेस्ट ऑफ लक असं तुम्हाला दिसेल बघा. दिस स्क्रीन विल हॅपन वन्स. पुन्हा प्लीज वेट अंटिल द एक्झाम क्वेश्चन पेपर लोड. थोडंसं वेट करा, एक्झाम पेपर तुमचा क्वेश्चन पेपर लोड होईल. प्लीज इन्श्युअर युअर लॅपटॉप डेस्कटॉप सफिशियंटली चार्ज. माशी पण सफिशियंटली चार्ज पाहिजे, व्यवस्थित चार्ज असला पाहिजे, ते चेक करा. नसेल चार्ज तर तिथे प्लगच्या तिथेच थांबा, चार्ज करून घ्या पहिलं. ठीक आहे, पुढे एक्झाम स्टार्ट झाली बघा तुमची, आता एक्झाम स्टार्ट झालेली आहे. सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला मगाशी मी प्रॅक्टिस टेस्टमध्ये सांगितलंच आहे कसं काय करायचं आहे. तुम्ही ते क्लिक करा सगळं. तरी पण पुन्हा एकदा त्यांनी दिले ते इन्स्ट्रक्शन मी सांगतो बघा. द क्वेश्चन पेपर फॉर युअर एक्झाम विल ओपन ॲट द स्टार्ट टाईम ऑन द एक्झाम. बघा ओपन झालं आहे, तुमचं ड्युरेशन स्टार्ट झालं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, 50 मार्क्सचं आहे. इथे बघा समजतं ना, ड्युरेशन तुमचं स्टार्ट झालेलं आहे, बेस स्टार्ट झाले आहे. यू विल हॅव युअर युनिव्हर्सिटी लोगो ऑन द टॉप युनिव्हर्सिटी. तुम्हाला इथे युनिव्हर्सिटीचा लोगो दिसेल. ठीक आहे, पुढे टोटल मार्क्स असेल, पेपर्स लेफ्ट हँड साईड अँड टोटल ड्युरेशन ऑफ द पेपर राईट हँड साईड. किती मार्क्स आहेत इथे लेफ्ट हँड साईडला आणि ड्युरेशन इथे तुम्हाला मिळेल. ठीक आहे, युअर इमेज विल बी शो ऑन विथ इन द बॉक्स, शो ऑन द टॉप लेफ्ट.
ठीक आहे. तुमचं जे काय तुमचा फोटो असेल ना इथे इथे वरती दिसेल बघा तुम्हाला. ठीक आहे. पुढे त्यानंतर बघा दिस बॉक्स मे बी रिसाइज मो एनिवेअर, म्हणजे तो जो काय फोटोचा असेल माहिती आहे ना, कॅमेऱ्याचा आपण व्हॉट्सअप कॉल वगैरे करतो, तो आपलं जे काय असेल ते आपण कुठे ठेवू शकतो, हे इथे इकडे घेऊ शकतो, असं तेच त्यांनी सांगितलं, बाकी काही नाही आहे. ठीक आहे. चला पुढे अटेंड MCQ. तुम्हाला कसे अटेंड करायचे आहेत बघा. प्लस क्लिक ऑन द डिझाइन आन्सर, तुम्हाला जे आन्सर वाटेल तिथे क्लिक करा, ग्रीन होऊन जाईल. द सिलेक्शन कॅन बी चेंज द मल्टिपल टाइम्स अंटिल सेक्शन टाइम रन आउट ऑफ एक्झाम टाइम इज ओव्हर. मी काय बोलतो व्यवस्थित आहे का. त्याने काय म्हटलं सिलेक्शन म्हणजे कुठचंही तुम्ही सिलेक्ट करू शकता, असं काही नाही. जोपर्यंत टायमिंग आहे ना 1 आवर्स आहे ना तुमच्याकडे, त्यामध्ये तुम्ही ते किती वेळा चेंज करू शकता, नो प्रॉब्लेम. ग्रीन कलर ऑन द सिलेक्शन अँड क्वेश्चन नंबर इंडिकेट दॅट क्वेश्चन हॅज बीन अटेम्प्ट. ग्रीन कलर आला की समजायचं तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे तो. नोट ग्रीन कलर डज नॉट मॅच म्हटलं तुम्हाला करेक्टनेस, म्हणजे काय ग्रीन कलर म्हणजे तुमचं आन्सर बरोबर आहे असं काही नाही. एक्झाम फिनिश खूप महत्त्वाचं आहे बघा. इथे एक्झाम फिनिश कशी करायची आहे, तर मगाशी जसं प्रॅक्टिस सांगते तसंच आहे ना, काय वेगळं आहे. हां, फिनिश एक्झामला इथे क्लिक करा, हां फिनिश एक्झाम बोला, फिनिश होऊन जाईल. समजलं. मगाशी सगळी इन्फॉर्मेशन ही मी व्यवस्थित सांगितलेली आहे प्रॅक्टिसच्या वेळी. ठीक आहे. असं व्यवस्थित फिनिश एक्झाम करा. समजा एखाद्याने इथे पॉईंट महत्त्वाचं सांगितलं बघा त्यांनी, ऑटो फिनिश. द एक्झाम विल बी ऑटो कम्प्लीट अँड आन्सर स्क्रिप्ट सबमिटेड ॲट द एंड ऑफ द एक्झाम टाईम इफ द फिनिश एक्झाम बटन इज नॉट क्लिक. जर तुम्ही फिनिश एक्झाम एखाद्याने क्लिक केलं असं क्लिक करायचं राहिलं, आता काय करू, काळजी करू नका, 1 तास झाला ऑटोमॅटिकली काय होणार आहे, एक्झाम तुमची फिनिश होऊन जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तिथे क्लिक करायचं आहे म्हणून सगळं घाईघाईत अगोदर 5 मिनिटं वेट करण्याची गरज नाही आहे. तुमचं सगळं झालं असेल तरच ते करा, नसेल तर तुम्ही तुमचे आन्सर तिथे देत राहा, म्हणजे सॉल्व्ह करत राहा क्वेश्चन. समजलं. ठीक आहे. चला पुढे त्यानंतर बघा एक्झाम, आता हे बघा खूप महत्त्वाचं आहे प्लीज बघा. काय त्यांनी दिलं आहे, एक्झाम फेल्युअर म्हणजे जर बघा मी सुरुवातीला व्हिडिओच्या म्हटलं होतं जर प्रॉब्लेम झाले तर काय करायचं, ते सगळं त्यांनी दिले. हां, त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे बघा. त्यांनी काय म्हटलं, इफ युअर डिव्हाइस ॲप्लिकेशन फ्रीज ऑर शट डाऊन ड्युरिंग द एक्झाम, म्हणजे समजा असं झालं, असं होऊ नये पण झालं की तुमचा मोबाईल स्विच ऑफ झाला, हां इंटरनेट कनेक्शन लूज झालं, तर फ्रीज झालं तर काय करायचं. फर्स्ट स्टेप त्यांनी सांगितलं. फर्स्ट काय करायचं, रिस्टार्ट डिव्हाइस ॲप्लिकेशन, रिस्टार्ट करा, लगेच रिस्टार्ट करा. हां प्लीज रिस्टार्ट डिव्हाइस ॲप्लिकेशन अँड फॉलो द सेम स्टेप, लॉन्च MO एक्झाम ॲप. ठीक आहे. आता कुठची सेकंड स्टेप, लॉग इन करा. तुमचं माहिती आहे ना युजर नेम पासवर्ड तुमच्याकडे आहे. हां समजलं मी का, कुठे ईमेलला आलेला युजर नेम पासवर्ड तो लॉग इन करा. ठीक आहे. हां ते झाल्यानंतर थर्ड स्टेप त्यांनी दिली तुम्हाला, रिझ्यूम एक्झाम. द एक्झाम विल बी ऑटोमॅटिकली रिझ्यूम फ्रॉम द फेल्युअर पॉईंट अँड यू विल नॉट लॉस एनी आन्सर ऑलरेडी गिवन. म्हणजे एक्झाम लगेच तुमची स्टार्ट होईल जिथे तुम्ही एंड केलात, म्हणजे ज्यावेळी तुम्ही एक्झाम तुमचा प्रॉब्लेम झाला डिव्हाइसचा त्यावेळी तुम्ही जेवढे आन्सर दिलेत त्या पुढे तुम्हाला आन्सर द्यायचे, ते तुमचे ऑलरेडी गिवन असतील, ते दिलेलं असणार. मी काय बोलतोय समजतंय. तुम्ही एक्झाम दिलेत, आता देतात, समजा तुमचे टोटल 25 पैकी फक्त 10 क्वेश्चन झालेत आणि तुमचा मोबाईल स्विच ऑफ झाला, तुमचे 10 क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह करून झालेत ना, मग पुढचे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, ते 10 तुमचे सॉल्व्ह करून झालेले आहे. ओके, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कोणी काही टेन्शन घेऊ नका. काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला ते काय करायचं आहे, समजा रिस्टार्ट करून पुन्हा चालू करायचं आहे. ठीक आहे. चला पुढे, लाईव्ह एक्झाम आन्सर स्क्रिप्ट अपलोड. बघा हे महत्त्वाचं आहे. इथे झालं, फिनिश झालं, एक्झाम झाली असं नाही आहे. प्लीज मी सांगतो ते व्यवस्थित आहे का, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा एंडपर्यंत, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता बघा लाईव्ह एक्झाम आन्सर स्क्रिप्ट अपलोड कसं करायचं. ठीक आहे. बघा कन्फर्मेशन ऑफ एक्झाम फिनिश, बघा इथं सरळ असं येईल तुम्हाला, युअर एक्झाम इज फिनिश असं येईल. हां, वन्स एक्झाम इज कम्प्लिटेड क्लिकिंग द फिनिश एक्झाम बटन, डॅशबोर्ड ऑटो फिनिश एक्झाम स्क्रीन चेंज ऑन द लेफ्ट, दिस इंडिकेट द एक्झाम इज अ फिनिश आन्सर स्क्रिप्ट इज द बिगिन सबमिशन्स. ठीक आहे. असं झालं. त्यानंतर बघा आन्सर स्क्रिप्ट अपलोड करायचे आहेत. तुम्हाला अपलोड करायचे आहेत, म्हणजे ऑटोमॅटिकली ते अपलोड होतील. मोबाईल लगेच बंद करायचं नाही आहे, इंटरनेट कनेक्शन तसंच ठेवायचं एक्झाम झाल्यानंतरही. ठीक आहे. तेच मी सांगतो इथे व्यवस्थित बघा. ठीक आहे. वन्स आन्सर स्क्रिप्ट प्रिपेअर टू रेडी टू विल अपलोडेड ऑटोमॅटिकली बघा त्यांनी म्हटलं आहे इंटरनेट अवेलेबिलिटी, इफ इंटरनेट कनेक्शन इज अवेलेबल इमिजिएटली पोस्ट एक्झाम द स्क्रिप्ट विल बी अपलोडेड. तुम्ही जर चालू ठेवलात लगेच अपलोड होईल. ॲप्लिकेशन विल बी शट डाऊन पोस्ट सक्सेसफुली अपलोडेड. ॲप्लिकेशन बरोबर शटडाऊन होईल कधी, जर अपलोड झाल्यानंतर, हे सगळं अपलोड झाल्यानंतर. जर आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट बघा, जर इंटरनेट नॉट अवेलेबल, जर इंटरनेट नसेल, चुकून इंटरनेट गेलं त्यावेळी, स्विच ऑफ द डिव्हाइस, पूर्ण डिव्हाइस स्विच ऑफ करून टाका. वेन एव्हर द इंटरनेट इज अवेलेबल, लॉन्च MO एक्झाम ॲप अँड लॉग इन युजर नेम पासवर्ड, पुन्हा लॉग इन करा. द अवेलेबल आन्सर स्क्रिप्ट विल बी ऑटोमॅटिकली अपलोड. प्लीज हा पॉईंट पुन्हा एकदा ऐका. जर इंटरनेट कनेक्शन नसेल त्यावेळी, तुम्ही एक्झाम देऊन झालं, इंटरनेट कनेक्शन बंद केला चुकून, तर काय करा, मोबाईल पहिले स्विच ऑफ करून टाका.
त्यानंतर पुन्हा इंटरनेट कनेक्शन आल्यानंतर मोबाईल चालू करा, युजर नेम पासवर्ड टाका, पुन्हा आपोआपली तुमचं जे अपलोड होऊन जाईल क्वेश्चन पेपर. ठीक आहे, समजलं एवढंच, बाकी काय नाही. पुढे कन्फर्मेशन ऑफ एडोसी अपलोडेड. आता बघा, म्हणजे आता जे डॉक्युमेंट होतं एक्झामचे तुमची आन्सर की अपलोड झाली की नाही, कन्फर्मेशन कसं येईल ते इथे खूप महत्त्वाचं आहे. बघा तुम्ही इथे बघू शकता, इथे बघा स्क्रीनवरती दिसते. हां, हे पॉईंट बघा, तुमचं हे ना प्रेझेंट अपलोडेड असं येईल बघा, म्हणजे तुमचं हे ऑरेंज कलरमध्ये टिक असं येईल, अपलोड झालेलं आहे. हां, जर इथे असं ग्रीनमध्ये आलं तर प्रोसीड आहे, अजून अपलोड होतं आहे, याचा अर्थ असा होतो. ठीक आहे, बस एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. समजलं ना मी काय म्हणतो, आन्सर की तुमचे अपलोड होताना जर ग्रीन आलं की अपलोड झालेलं आहे. आणि लास्टला बघा फायनली तुम्हाला असं येईल, गुड लक, नाव यू आर रेडी फॉर एक्झाम MUM. ठीक आहे, म्हणजे झालं. ओके, समजते मी काय बोलतोय. बघा व्यवस्थित हा व्हिडिओ मी माझ्या सोप्यातल्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, कशी एक्झाम असेल. हां, प्लीज व्यवस्थित बघा. तरी कोणाला काय डाऊट्स असतील याच्यावरती ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि प्लीज एक विनंती आहे सगळ्यांना, प्लीज जर व्हिडिओमध्ये थोडं जरी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह काय वाटलं असेल, तुमच्यासाठी काहीतरी उपयोग झाला असेल, तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंडनाही शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.